नमस्कार. विजयाचा गुलाल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत नांदेडमधल्या भोकर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण. हे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. धन्यवाद. भोकर मतदारसंघ म्हटलं की काँग्रेसचा बालेकिल्ला अशी त्याची ओळख. म्हणजे तिथनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण हे 3 वेळा आमदार होते. त्याच्यानंतर साहेब अशोकराव चव्हाण हे 2 वेळा तिथनं आमदार राहिले. अमिता भाभी तिथे आमदार होत्या. यावेळेसची लढाई मग तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होती? तरी हा बालेकिल्ला आहे असं कन्सिडर केला तर? कारण म्हणजे याचा विचारायचा अर्थ असा आहे की पंजावर सतत मतदान करायची लोकांची सवय आहे. मसल मेमरीनं पण ते हात तिकडे जात असेल. हे आव्हान होतं. लोकसभेत चित्र बदललं जेव्हा साहेबांनी फेब्रुवारी महिन्यात BJP मध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर लोकांना बरेपैकी समजलं की आम्ही भाजपामध्ये आलेलो आहोत आता. आणि लोकसभेत आपल्या मतदारसंघातनं लीड सुद्धा भेटलेली आहे. तर लोकांना हे ॲक्सेप्ट करायला थोडाफार वेळ लागला असेल, पण त्यांनी ॲक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे. आणि कितीतरी लोक गावात म्हणतात की आमचा पक्ष म्हणजे साहेब. त्यामुळे ते बघून आम्ही पुढे गेलो. आणि तरी एक असं थोडंसं तुम्हाला वाटत होतं की हा सेफ मतदारसंघ आहे, इतकं बॅकिंग आहे. म्हणजे आपल्या आजोबांनी त्याचा पाया रचला आहे, वडिलांनी त्याच्यावर आणखी नेलेलं आहे काम. मग आपल्याला आता फक्त तिथं जायचं आहे आणि सर्टिफिकेटच घ्यायचं अशी परिस्थिती होती? अजिबात नाही. असं अजिबात मला वाटत नाही. कारण की प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक वेगवेगळे प्रश्न असतात, काळाची गरज असतात. आणि शंकरराव चव्हाण साहेबांनी भरपूर पाण्याचे कामं केले असतील, तर अशोकराव चव्हाण साहेबांनी भाभीजींनी भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड केलं आहे. आज पण जेव्हा गावात जातो, भेट देते, तेव्हा आवर्जून सगळे नानांचं नाव घेतात. आई वडिलांनी केलेले कामं दाखवतात की आज हा रस्ता आमच्याकडे आलेला आहे म्हणजे हे साहेबांच्या निधीतनं आलं आहे, किंवा भाभीजींनी हा सभागृह आम्हाला मदत केली आहे. तर म्हणजे अवघड तर अजिबात नाही वाटलं मला. पण स्वतः एक वेगळी पर्सनॅलिटी म्हणून, एक वेगळं व्यक्ती म्हणून मला तर असं वाटलेलं की मला स्वतः गाव भेटी द्यायला पाहिजे. माझी एक ओळख मला लोकांना सुद्धा सांगायला पाहिजे की मी गावात शिरताना जरी अशोकराव चव्हाण आणि भाभीजींची मुलगी म्हणून शिरते, पण गावातनं बाहेर पडताना त्यांची मुलगी म्हणून मला बाहेर पडायला आवडेल. क्या बात आहे. आणि तसा अनुभव तुम्हाला आला प्रचारादरम्यान? नक्की आला, भरपूर वेळा आला. आणि इतकं प्रेमाने त्यांनी माझं स्वागत केलं. त्यांनी खूप जवळ घेतलं मला. ज्येष्ठ असतील किंवा लहान लेकरं सुद्धा असतील, भरपूर वेळा त्यांनी मला जवळ घेतलं, प्रेम केलं. आणि त्यांचा विश्वास आमच्या कुटुंबावर हे सतत त्यांनी दाखवलेलं आहे. आणि या प्रचारादरम्यान तुम्ही बहुतेक सगळे गाव, वाड्या, वस्त्या, तांडे सगळीकडे तुम्ही फिरलात. असं किती असं अंदाजे तुम्ही गावांना भेट दिली? 240 गाव आहेत आमच्याकडे. आणि एक 80 ते 100 एक वस्ती, वाडी, तांडे असतील. प्रत्येक गावाला मी 2-2 वेळा भेट दिलेली आहे. 2 किंवा 3 वेळा तर नक्कीच भेट दिलेली आहे. आणि असं एकही गाव मला नाही वाटत की मी सोडलं असेल की माझ्याकडनं चुकून राहिलं असेल. कारण प्रचार म्हणून नाही, पण आपल्या मतदारसंघात एक भेट देणं कितीतरी महिन्यापासून मी सुरुवात केली. आणि लोकसभेपासून जेव्हा आम्ही प्रचाराला बाहेर पडलो, त्याच्यानंतर मला एका मनात असं विश्वास बसायला लागला की नाही, आपलं भोकर मतदारसंघ आपलं मतदारसंघ नाही म्हणून हा माझा एक कुटुंबाचा भाग आहे. तर माझ्या कुटुंबाच्या भागाला मी मदतीला काय येऊ शकेल आणि मी त्यांना काय मदत करू शकेल, त्याच्यासाठी मी परत बाहेर पडले. आणि मग ते योगायोग असं झालं की मग विधानसभेची निवडणूक सुद्धा आले. आणि मग जे पक्षाने ठरवलं, तिकीट दिली, मग त्यात लोकांना सुद्धा आनंद. भरपूर वेळा आम्ही लोकांना साहेबांनी विचारलं, भाभीजींनी विचारलं, आणि खूप लोकांनी हे सुद्धा सांगितलं की आपल्या कुटुंबातलं कोण असेल तर आम्ही नक्कीच ते लुक फॉरवर्ड टू दॅट करू. तर मग ते पाहून माझ्यासुद्धा मनात आलं की आई वडिलांनी भरपूर काय केलं आपल्या मतदारसंघासाठी, आजोबांनी केलंय आपल्या मतदारसंघासाठी, आणि ह्या कुटुंबाला मी कशाला मागे सोडू, आणि माझ्याकडनं नवीन काय करू शकेल मी, त्याच्यासाठी मी भरपूर मेहनत घ्यायला तयार आहे. आणि आता तुमच्या ह्या नांदेडचा परिसर हा बॉर्डरचा पण आहे, बराच भाग तिथे येतो. मग तिथं तुम्हाला प्रचार करताना किंवा तुमचे मुद्दे नेताना काय आव्हानं किंवा काय अडचणी आल्या? मी अडचणी नाही, पण मी तांडेत असती तर गोरमटी भाषात बोललेली आहे. आणि आमच्याकडे तेलंगणा बॉर्डर येतो, त्यामुळे तेलुगू भाषा थोडीफार शिकली मी. आणि मला खूप आनंद झाला, कारण काय हा एक्सपिरियन्स खूप सुंदर गेलेला आहे. मला किती काय गोष्ट शिकायला भेटलेली आहे, नवीन लँग्वेजेस एक्सप्लोअर करायला भेटलेले आहेत, लोकांचे समस्या
आणि त्या समस्येला समाधान कसं करता येईल, आणि मग रात्रीला ती समाधानाची झोप, की आज मी कोणाच्या तरी कामी आली, कोणाला तरी मदत केलं, तर ते वेगळीच एक फिलिंग असते की आपण सॅटिस्फाईड आहोत, आपण काहीतरी प्रयत्न केलेत. तर आव्हान म्हणून नाही, पण नक्की मला खूप आनंद झाला या एक्सपिरियन्समुळे. आता आपण पाहिलं की तुमच्या मतदारसंघामध्ये खूप स्टार प्रचारक आले. पंतप्रधानांनी सभा घेतली, मुख्यमंत्र्यांनी घेतली, ज्योतिरादित्य शिंदे पण बहुतेक आले होते. आत्ता तुम्ही ज्यांचा तेलुगू भाषिकांचा उल्लेख केलात, सगळ्यात मेगा स्टार तिकडचे पवन कल्याण पण आले. त्यांनी मराठीत सुरुवात केली भाषणाची, तुम्ही तेलुगूत केली. तर तो कसा अनुभव होता? अनुभव खूप छान होता. मला खरंच सगळ्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून आज प्रचारात ते आलेले, आणि प्रचारात झाल्यानंतर, विजयी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाने आम्हाला पवन कल्याण साहेबांच्या ऑफिसवरनं फोन आलेलं की कॅन्डिडेटचं कसं झालं, विक्ट्री झाली की नाही. आय मीन ते बारीक बारीक गोष्ट की त्यांच्याकडनं पण त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर ते मला खूप छान वाटलं हे गोष्टचं की भरपूर लोक आले आणि छान एक प्रचारचं वातावरण सुंदर गेलं. लोकांना ती फिलिंग आली की आज निवडणुकी लागलेल्या आहेत बाबा, आपण आता जंग ऐलान झालेली आहे, आणि ते एक काय म्हणतात, तो एक वातावरण निर्मित झाला आणि छान होतं ते. आणि पंकजाताईंनी पण बहुतेक तुमच्यासाठी सभा घेतली. पंकजाताई सुद्धा आलेले, आणि त्यांना सुद्धा वडिलांचं प्रेम आणि माझ्या सुद्धा वडिलांचं माझ्यावर प्रेम. तर त्यांना बोलता बोलता मी बोलून गेले की माझी पहिली वेळ आहे, भरपूर काय मला म्हणजे मनात आहे की मला आपल्या मतदारसंघासाठी एवढे गेले महिने फिरलेले आहे, लोकांचं समजलेलं आहे, ऐकलेलं आहे. ती एक मनात आग असते की त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि यूथ असल्यामुळे किंवा युवा असल्यामुळे मला ते पूर्ण करायची क्षमता जर देवाकडनं तर दिलेलीच आहे, पण जर आपल्याला आपल्या मतदारसंघातल्या लोकांकडनं सुद्धा भेटते तर अजून जोराने काम करायला एक पाठीवर थाप पडल्यासारखी असते की नाही, आपण अजून जोमाने कामाला लागतो. तर ते त्यांच्याबरोबर ते गप्पा झालेले. आणि आता हे जे आपण नावं घेतले आहेत, हे वेगवेगळे स्टार प्रचारक, तर याचा अर्थ हे काय असं रॅन्डमली किंवा ॲक्सिडेंटली तर तिथे आलेले नव्हते. तुम्ही पूर्ण अभ्यास केला होता, मतदार कसा आहे ते पूर्ण डेमोग्राफी तुम्हाला माहिती होती, ते बघूनच तुम्ही हे सगळे स्टार प्रचारक ते निवडले. हो, स्टार प्रचारक म्हणजे आम्ही खूप सारे लोकांना रिक्वेस्ट केलेली, आणि मग जसं कसं आमच्या शेड्यूलमध्ये बसलं आम्ही मग तसे प्रयत्न केले. आणि डेमोग्राफी तर स्टडी झालेली माझ्यापेक्षा जास्त साहेबांना माहिती आहे, भाभीजींना माहिती आहे. आणि ह्या वेळेला मला असं जास्त काय म्हणतात दडपण घ्यावं लागलं नाही, कारण त्यांनी ते बॅकग्राऊंड पूर्ण हँडल केलेलं होतं. आणि माझं असं होतं की उपस्थिती आणि आपले लोकांचे मन जिंका आणि मग मतं जिंका असं झालेलं. आणि तो एक कनेक्ट पण होताच ना, म्हणजे तो अगेन नानापासूनचा जो कनेक्ट होता तो पण तुम्हाला मतदारांच्या सोबत. नक्कीच आय एम शुअर, कारण भरपूर काही गोष्टी मला माझ्या आजोबांकडनं शिकायला भेटलेल्या आहेत. हा, मी खूप लहान असेल वयातून तेव्हा जेव्हा नाना मोठे मिनिस्टर्स होते, मोठे मोठे पोर्टफोलिओज होल्ड केलेले त्यांनी, पण त्यांच्याकडनं म्हणजे ते आमचे फ्रेंड सारखे राहायचे, मित्र सारखे राहायचे. मी जेवढं माझ्या आई वडिलांबरोबर क्लोज नव्हती तेवढं आजोबांबरोबर होती, की त्यांच्याबरोबर तो एक फ्रेंड सारखा संबंध असायचा. माझी बहीण आणि मी, आम्ही दोघं शाळेत जायच्या अगोदर नानांना भेटायचं, शाळेतून आले की नानांना भेटायचं. दिवसभरात नाना आमचा अभ्यास सुद्धा घ्यायचे. नानांची हिंदी खूप सुंदर होती, उर्दू सुद्धा शिकलेले नाना. तर नाना आमचा अभ्यास घ्यायचे आणि खूप आनंद व्हायचा. आणि त्यांच्याकडनं बरीच काही गोष्ट प्रचारात सुद्धा, भाषणात सुद्धा मी म्हणायचे की लहानपणी आम्ही नानांचा हात धरून खूप वेळा बाहेर पडायचो, फिरायचो, आणि एवढे लोक येऊन नानाला भेटायचे आणि ते विचारायचे, त्यांची समस्या सांगायचे. आणि मग माझ्या बहिणीला आणि मला आश्चर्य व्हायचं की एवढे सगळे लोक कसं नानांना भेटतायत, बोलतायत. मग ते नानांना आम्ही विचारलं की असं कसं, तुमचं एवढं इम्पॉर्टन्स तुम्हाला कसं आलं. तर नाना आम्हाला सांगायची की मी सुद्धा एका सामान्य शेतकरीचा मुलगा होतो, पण सामान्य शेतकरीच्या मुलांनी ना शिक्षणावर भरपूर भर दिलं. शिक्षणावर भर दिल्यामुळे त्यांनी अभ्यास केलं, वकिलीचा अभ्यास केलं, लहान लेकरांची ट्युशन घेतली. मग त्या दिवशी माझ्या बहिणीने मी ठरवून घेतलं की आम्ही दोघं सुद्धा वकिलीचा अभ्यास करणार. आणि ते मला असं वाटतं की शिक्षणामुळे भरपूर काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला अवेलेबल होतात.
तर माझं असं फोकस राहणार आहे की मी शिक्षणावर काहीतरी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त फोकस करू. आता नानांचा विषय निघाला आहे म्हणून की त्यांची जी इमेज आहे म्हणजे आमच्यापर्यंत सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत जी इमेज आहे ती म्हणजे कडक शिस्तीचे हेडमास्टर म्हणून त्यांची प्रसिद्धी दोन्हीकडनं होती. तर मग तसा तुम्हाला पण त्यांच्या कडक शिस्तीचा काही अनुभव आलेला आहे का लहानपणी? कडक शिस्त मी माझ्या आजोबांची छाप आहे. अच्छा. मी सुद्धा शिस्तप्रिय आहे. माझ्या आजोबांकडनं मी काय जर व्हर्च्यू गेन केला असेल तर मला डिसिप्लिन राहणं भरपूर आवडतं, ऑर्गनाइज राहणं भरपूर आवडतं. आणि मला तर कधीच असं वाटलं नाही की आमच्यावर तर ते कधीच हेडमास्टर नव्हते, असतील सगळ्यांबरोबर पण माझ्या बहिणीवर नाही, माझ्यावर अजिबात नाही. ते आम्हाला मी जसं म्हणलं मित्रसारखेच होतं. आम्हाला जर बाहेर पिक्चर बघायला जायचे तर नाना चला पिक्चर बघायला जाऊया, नाना चला बाहेर जेवायला जाऊया. तसं ती एक मैत्रिणीचा संबंध होता आमचा. तर मला कधी असं हेडमास्टर सारखं नाही वाटलं. आणि तुम्ही म्हणजे अशा त्या जसे बालसुलभ वयात असायचं आणि कनेक्ट असतातच मुलं किंवा मुली आपल्या आजोबांसोबत आजींसोबत, तर तसंच तुम्ही पण खोड्या वगैरे पण अशा काढायचात त्यांच्या? खोड्या नाही, ते आम्ही खूप त्यांच्या रूम मध्ये जाऊन मस्ती करायचो माझी बहीण आणि मी. पण ते नानांनी कधी आम्हाला ओरडलं नाही आणि कधी असं बोलले नाहीत की हे नका करू ते नका करू. पण ती एक नोकझोक असायची आणि त्याच्यामुळे ती मजा पण यायची की लहानपणी नाती आहेत माझे त्यामुळे. आणि जेव्हा नाना दिल्लीवरनं यायचे आवर्जून एका महिन्यात एकदा तरी काही जरी झालं मी माझ्या नातवांना भेटायला चाललोय. आणि तेव्हा एअर इंडियाचं फ्लाईट असायचं आणि तेव्हा चॉकलेट्स द्यायचे फ्लाईटमध्ये, स्वीट्स शेअर करायचे. तर आम्ही जेव्हा शाळेत असायचो आणि आम्हाला कळायचं की आज नाना येणार आहेत, नाना जरी झोपले असायचे रूममध्ये तर आम्ही त्यांच्या खोलीत शिरून त्यांचे कपाट उघडून कुठलं ब्लेझर घालून आले ज्याच्या खिशात चॉकलेट असतील ते बघून ते, आणि मग तसं आमचं एक नातं होतं त्यांच्यासोबत. तर नानांसोबत भरपूर काही आठवणी आहेत आणि आनंदाचे क्षण होते ते. त्यांना खूप अभिमान वाटला असता 23 तारखेचा निकाल पाहून. आय एम शुअर तुम्ही पण त्यांना मिस केलं असेल? भरपूर, प्रचारात भरपूर मिस केलं. त्यांचं प्रत्येक गावात त्यांचं नाव ऐकलेलं आहे, त्यांनी केलेले कामं ऐकले. जेव्हा आम्हाला हिरवगार परिसर दिसला प्रत्येक पानात ते आहेत, तर तो मला असं कधीच जाणवलं नाही की माझे आजोबा माझ्या जवळ नाही आहेत. ते नेहमीच माझ्यासोबत होते. आणि ती लिगसी पण तुमच्या ती सोबत आहे. तुम्हाला त्याचं थोडंफार तरी दडपण आता पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही विधानसभेत पाऊल ठेवाल तर ते तुमच्या बॅक ऑफ माइंड असेलच? नक्की असेल, पण असं दडपण म्हणून नाही. रिस्पॉन्सिबिलिटी तर आहे, नक्कीच आहे, पण दडपण म्हणून नाही. की आज देवानी आणि आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला मतं देऊन निवडून आणलंय, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला त्यांच्या प्रती जे त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला पार पाडावं लागेल. आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवलेला, आमच्या कुटुंबावर जो विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आपल्याला भरपूर काही करायचं आहे. त्यामुळे दडपण तर नाही, पण नक्कीच मनात एक आग आहे की त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. बरं, आता हा जो भोकर मतदारसंघाबद्दल आपण बोलतो, तर आता तिथं आपण इतकी कामं केलीत असं जर का ॲझ्युम केलं की नानांपासून ते साहेबांपासून अमिताभ भाभींच्या 5 वर्षाच्या काळामध्ये पण, तरी मग तुम्हाला इतके स्टार का उतरावे लागले प्रचाराला? कामं म्हणून नाही, कामं तर नक्कीच भरपूर केलेले आहेत, पण स्टार पण असं एक इलेक्शनचा माहोल होऊन जातो. एक ते लोकांना सुद्धा एक अट्रॅक्शन होऊन जातं की आज आपल्याला म्हणजे मला असं वाटायचं की माझ्या आजोबांच्या काळी जेव्हा आजोबा जायचे प्रचार करायला तर लोक आवर्जून यायचे बघायला की आज शंकरराव चव्हाण साहेब येत आहेत आणि ते काय बोलतील आपल्याशी आणि आपल्या हितासाठी काय जाणून देतील. तर ते एक काळ होता. आणि आजचा जो काळ आहे, आणि आजचा काळ आहे की थोडंसं झालंय ते तसं की यू हॅव टू शो व्हॉट यू डन, आणि ते थोडंसं अट्रॅक्शन म्हणून किंवा एक निवडणुकीचं एक भाग म्हणून झालं. म्हणजे फक्त विकास कामं करून तुम्हाला मत मिळतीलच याची काही खात्री देता येत नाही, त्यामुळे तुम्हाला हे बाकीचे पण काही मुद्दे सोबत लागतातच त्या आजच्या जमान्यात. मला असं वाटतं आजच्या जमान्यात मला असं वाटतं, पण नाही, नक्कीच विकास एक मोठा भाग असतो की आपण जर कामं केली आहेत लोकांची तरच ते आवर्जून, आणि ते डोळ्यासमोर दिसतात. कामं जर डोळ्यासमोर दिसले नाही तर आपल्याला मतं सुद्धा पडत नाहीत. पण हे डोळ्यासमोर दिसलेली कामं आहेत त्यामुळे, आणि
त्यावरचं नंतर क्रेज लोकांचं की आज CM येणार आहेत किंवा आज ते एक सुपरस्टार येणार आहेत प्रचाराला, तर तो एक वेगळा क्रेज असतो. आणि आता आपण पाहिलं की ज्यावेळेस अशोक चव्हाण तिथं उभा ठाकले तर त्यांचं जर मतं, त्यांना पडलेली मतं आणि मताधिक्य म्हणजे 1.5 लाखाच्या बाहेर त्यांना मतं असायचे, त्यांचं मताधिक्य पण त्याच रेंजमध्ये असायचं, 1,80,000 या स्वरूपात. तर आता तुम्ही पण चांगल्या मतांनी तुम्ही निवडून आलात, 50,000 500 वगैरे मतं म्हणजे चांगली हे मताधिक्य आहे. पण तरी ते थोडंसं घटलं आहे. तर असं तुम्हाला वाटतं का की तो तुमच्यासाठी आत्ता विषय आहे कन्सर्नचा, की आता 5 वर्षात तुम्हाला ते भरून काढून आपण आणखी वाढू असं वाटतंय? 5 वर्षात तर नक्की भरून काढायचं आहेच. विषय म्हणून नाही, पण मला असं वाटतं की जे काय मतं आम्हाला पडलेले आहेत ते काहीतरी लोकांनी विचार करून केले असतील. जे मतं विरोधात सुद्धा पडले असतील त्यांची सुद्धा काहीतरी मेंटॅलिटी असेल की आम्हाला हे मुद्दे पटले नाहीत किंवा हे मुद्दे पटले आहेत आणि त्यांनी त्यांना वोट दिले असतील. पण नक्कीच माझे प्रयत्न राहतील साहेबांचा आकडा क्रॉस करायला. म्हणजे पुढच्या 5 वर्षात तुम्हाला, मला वाटतं साहेब सांगणारच आहेत की आता सारखं सारखं हे बॅकिंग नाही, आम्ही शक्य तेवढं करू, पण तुला तुझी लढाई लढायची असं. पण ते मला ती लढाई लढायची आहे, कारण एक वेगळं व्यक्ती म्हणून मला ती लढाई लढायची आहे की हो, माझ्याकडे माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे, जनतेची साथ आहे, पण मला सुद्धा त्यांच्यासाठी तेवढंच मला माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे मी ती लढाई लढणार. तुम्हाला ही प्रोसेस कधी सुरू झाली? म्हणजे आता असं होतं की अशोक चव्हाण साहेब हे भाजपच्या वाटेवर, हे आम्ही ते भाजपमध्ये जाण्याच्या 2 वर्ष आधीपासून ऐकत होतो. मग दरम्यानच्या काळात मग भारत जोडो यात्रेचा विषय नेहमी निघतो, तिथं पण तुम्ही तिथं आला, तुमचे पोस्टर पण लागले, तुम्ही भावी आमदार हे पोस्टर होते, फक्त आता कुठल्या पक्षातनं एवढंच बाकी होतं. तर मग तो काळ कसा होता की 22 ते 24 समजा तुमचं नाव डिक्लेअर होईपर्यंत? माझं असं होतं की मी जेव्हा लॉ केलं माझं आणि लॉ झाल्यानंतर मला जॉब करायचं होतं. मी माझ्या आईवडिलांना सांगितलेलं की मला जॉब करायचं आहे, कारण आज जे मी एवढं शिकले आहे मला त्याचं एक एक्सपिरियन्स गेन करायचं आहे आणि मी माझ्या स्वबळावर जॉब हासिल केला. आणि माझी पहिली पगार 15,000 होती. ते पण TDS कापून 13,500चा चेक आलेला हातात. आणि तो चेक मी ज्या दिवशी माझ्या वडिलांच्या हातात दिला की हे बाबा माझी मेहनतीची कमाई, मला तो एक्सपिरियन्स गेन करायचा होता. आणि त्यासोबतच जेव्हा भारत जोडो आलं आणि हे सगळं आलं, मला भरपूर काही शिकायला भेटलं. साहेबांनी केलेलं ऑर्गनायझेशनल स्किल्स असतील साहेबांचे, की आज आपण एवढं मोठं एक आपल्याला संधी मिळते, तर ती संधी कशाला मिस करायची. आपण साहेब कसे ऑर्गनाईज करतात, मॅनेज करतात काही गोष्ट. तुम्ही देगलूरपासून होतात ना? देगलूरपासून होतो. तर देगलूरपासून जिथून आपल्या महाराष्ट्रात एंट्री झाली तिथून ते शेवटपर्यंत, पण तेच म्हणजे आपल्या मतदारसंघापर्यंत. पण तेच साहेबांनी कसं ते सगळं ऑर्गनाईज केलं, त्यांच्याकडनं भरपूर काही शिकायला भेटलं. त्यामुळे तो एक्सपिरियन्स मला गेन करायचा होता. तर मी साहेबांबरोबर तिकडे उपस्थित होते. पण तुम्हाला म्हणजे आता हा खूपच मला माहिती नाही की घरात तुमच्या किती राजकारण बोललं जातं, कारण आता हे इतक्या मोठ्या मोठ्या पदावर राहिलेले आहेत, त्यामुळं त्याची शक्यता थोडीशी कमी दिसते. पण ॲज अ फॅमिली म्हणून कधी तुमचं आधी डिस्कशन झालं होतं का की आपण भाजपसोबत पण जाण्याची शक्यता आहे? आधी डिस्कशन म्हणून नाही, पण ऑफकोर्स पर्सनल लाईफ आहे, एक पर्सनल लाईफ असते. माझे आईवडील आमच्या सोबत बोलतात, बसतात. आम्हाला तर काय असेल, आम्ही सोबत ब्रेकफास्ट टेबलला असतो आणि सोबत डिनर टेबलला असतो. ब्रेकफास्ट टेबलला सुद्धा मतदारसंघाची गप्पा आणि डिनर टेबलला सुद्धा मतदारसंघाची गप्पा. तर आज काय शिकून आले, आज काय बघून आले, आज मतदारसंघात काय झालं, ते हे सगळे डिस्कशन्स होतात. पण त्यातल्या त्यात जे काय पर्सनल असेल, हो आम्ही ॲज अ फॅमिली बसतो, बोलतो आणि मग ॲज अ फॅमिली आपण जास्त काही करायची गरज नाही. यू हॅव टू जस्ट बी देअर, यू हॅव टू जस्ट बी देअर अँड शो युअर सपोर्ट. मग जसं लाईफ जी टर्न घेते ती टर्न घेते. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 99 जणांची यादी त्यांची पहिली ज्यावेळेस आली विधानसभेची, तुमचं नाव त्याच्यात होतं. तर हे कसं असं तुम्हाला असं वेगळं काही वाटलं की यार, म्हणजे तुम्हाला कल्पना असेलच आधी? कल्पना नाही, अजिबात नव्हती माझ्याकडे. तुमच्यासाठी सरप्राईज होतं? माझ्यासाठी सरप्राईज म्हणून नाही, पण मी प्रामाणिकपणे आपलं काम सुरू केलेलं. प्रचाराचं नाही म्हणा, पण आपण जुलै महिन्यापासून जे काही योजना सुरुवात झालेली, मग लोकांपर्यंत ते योजना पोहोचवणं, लोकांचे काय समस्या असतात ते जाणून घेणं,
आणि गावगावात भेटी देणं. तर माझं तसं मनात असं होतं की मला तर ग्रासरूट लेवलपासून सुरुवात करायची आहे. मला सुद्धा लोकांची एक माझी ओळख काय आणि त्यांची ओळख मला कशी ते मला ओळखतील ते निर्माण करून घ्यायचं होतं. आणि माझं जास्त काय मी मनात असं विचार ठेवलं नव्हतं की तिकीट मिळणार नाही मिळणार. आपण आपले चांगलं कामं करायला सुरुवात करूया. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा यादीत नाव आलं तर खरंच आनंद झालं. साहेबांना सुद्धा आनंद झालं, भाभीजींना सुद्धा झालं, माझ्या बहिणीला सुद्धा झालं. आणि त्याच्यानंतर अजून तो एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढली की हां आता आपल्याला प्रत्यक्षात त्यांचं रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांच्या समोर जायचं आहे आणि त्यांची कामं करायची आहेत. तर आनंद तर झालेलाच, पण थोडंसं नर्वसनेस पण होतं की म्हणजे काही चुकत नाही नर्वस राहणं, पण नॅचरल आहे ते. पण ते छान झालं. पण त्याआधी असा काळ आला होता की असं वाटलं नव्हतं, पण नांदेडची जनता लोकसभेला ही काँग्रेससोबतच राहिली. आपण पाहिलं साहेब इकडे आले पण जनता ही काँग्रेससोबतच राहिली. तर त्यामुळं पण थोडीशी काही धाकधूक होती. त्याच्यात पुन्हा मराठा आंदोलनाचा पण तो काळ होता. आणि आम्ही पाहिलं की म्हणजे आमचा तर विश्वास बसत नव्हता की नांदेडमध्ये कुठेतरी अशोक चव्हाणांच्या विरोधात काहीतरी घोषणाबाजी होते. ते पण काळ आपण पाहिला. मग त्यामुळं पण तुम्हाला असं वाटलं होतं की अरे हे इट कुड गो आयदर वे असा काही भाग आला होता मध्ये? लोकसभेच्या वेळेला एक वेव आलेली, बरेच काही नरेटिव्ह सेट झालेले, लोकांच्या मनात बरेच काही गैरसमज निर्माण झालेले. तर आणि तेच तुम्ही फ्लिप बघा, विधानसभेत चित्र एकदम वेगळं होतं. विधानसभेत लोकांच्या मनात वेगळं काहीतरी निर्माण झालं. जे काय त्यावेळेला अग्रेशन होतं ते ह्या वेळेला थोडं कूल डाऊन झालेलं. आणि विधानसभेत आपल्याला चित्र दिसलेलं आहे की आपल्या महायुतीचे 9चे 9 सीट आलेले आहेत. तर घोषणाबाजी जरी झाली असेल पण विधानसभेत वेगळंच काहीतरी होतं. आणि त्याचं श्रेय जास्त तुम्ही कुणाला देता? म्हणजे लाडकी बहीण आहे, ओट जिहादचा एक मुद्दा आला होता, बटेंगे तो कटेंगे, साथ है का एक है तो सेफ है वगैरे. तर हे सगळे भरपूर काही नरेटिव्ह झालेले, पण नाही सरकारने इतके सुंदर योजना आपल्यापर्यंत पोहोचवले. लाडकी बहीण आमच्या मतदारसंघातून जवळपास ह्या वेळेला 14,000 नवीन महिला होते मतदान करायला. तर आणि लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं बाबा की नाही आता काही जरी झालं तर आम्ही आपल्या महायुतीसोबत आहोत. आणि काय म्हणतात रक्षाबंधन ते भाऊबीजीपर्यंत त्यांचे आनंदात दिवाळी निघालेली आहे. तर ते भरपूर चांगले जे योजना आले त्याचं मोठं खरंच एक महायुतीला त्याच्यामुळे यश मिळालेलं आहे. आणि आता लाडक्या बहिणीने तर तुम्हाला म्हणजे महायुतीला घसघशीत यश दिलं, 230पेक्षा जास्त जागा दिल्या. पण आपण बघतो रिप्रेझेंटेशन जे आहे लाडक्या बहिणींचं, आमदारांची संख्या जी आहे ती कमी झालेली महिला आमदारांची. तर ती वाढायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? नक्की वाढायला पाहिजे. आणि महिला असल्यामुळे मला असं वाटतं की मला महिलांसाठी भरपूर काही काम करायचं आहे. लाडकी बहीण योजना आली तर ती नुसतं 1500 रुपये म्हणून नाही, एका महिलाला सक्षम करण्यासाठी, तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, तिच्या आरोग्यासाठी, तिच्या लेकरांच्या शिक्षणासाठी. आज ती काही नाही करू शकत 1500 रुपये सोबत. तर एक महिला म्हणून त्यांना तर सक्षम करायचंच आहे. आणि सोसायटीमध्ये एक असं प्लॅटफॉर्म महिलांना सुद्धा मिळायला पाहिजे जिथे ते मल्टीटास्किंग जे एक महिला करू शकते, मला वाटतं खूप किंचित लोक हे करू शकतात. तर महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य मिळालं तर नक्कीच खूप फायदेशीर राहील आपल्याला. बरं, तुम्ही ना आत्ता म्हणजे तुमचं एकंदरीत प्रोफाईल पाहिलं तर तुम्ही 1-2 जे वाक्य सांगितले ना ते मिस होण्यासारखे त्या इंटरव्ह्यूमधले. ते म्हणजे तुम्ही 15,000ची नोकरी केली, 13,000 रुपये तुमच्या हातात पडायचे. काय गरज होती? तुम्ही इतकी सगळी लिगसी घेऊन होतात, म्हणजे तुम्हाला ह्याची काय गरज होती? तुम्ही हे का केलं? आणि ते लक्षात आलं नाही का लोकांच्या की अरे ह्या आपल्या अशोक चव्हाणांची मुलगी आहे किंवा काय असं? तो अनुभव जरा सांगा ना. मी जेव्हा ऑफिसमध्ये जॉब करायचे तर जसं एक नॉर्मल एम्प्लॉई जॉबमध्ये असतात, मला सुद्धा कोर्टरूममध्ये जाताना सरवर छत्री पकडून 100 फाईल पकडून जावं लागायचं. म्हणजे तुम्ही कळवलेलं नव्हतं तुम्ही कोण आहात? नुसतं माझ्या मेन सर जे होते त्यांनाच माहिती होतं. ऑफिसमध्ये कोणालाच माहीत नव्हतं आम्ही कोण आहोत आणि काय आहोत. माझी बहीण एका वेगळ्या फर्ममध्ये होती, मी एका वेगळ्या फर्ममध्ये होते. आणि तो शेवटच्या दिवसापर्यंत तो तसाच राहिला. तो एक म्हणजे मला असं नाही पाहिजे होतं की लोकांचं एक थिंकिंग माझ्याप्रती किंवा स्टिरियोटिपिकल थॉट माझ्याप्रती सुरू
अनुभव. त्यामुळे आणि कॉलेजमध्ये असताना सुद्धा कोणाला जास्त माहीत नसायचं आम्ही कोणाची मुलं आहोत. आम्ही गाडी एक गल्ली दूर सोडायचो, चालत जायचो कॉलेजला. आणि लॉ करताना सुद्धा कोणाला जास्त माहीत नव्हतं आम्ही कोण आहोत. आणि मला ते तसं राहिलेलं बरं वाटतं. द मोर यू आर सिम्पल अँड ग्राउंडेड, the more you are susceptible to other things that are not coming towards you. म्हणजे तुमच्यावर काही गोष्ट लोक स्टिरियोटिपिकल थिंकिंगमुळे समोर येतात तर ते होत नाही. तर जॉब करायचं हेच एक हेतू होतं की आजोबांनी सुद्धा वकिली केलेली आणि ज्या कोर्टरूममध्ये आजोबा उभे होते आज मला सुद्धा ती संधी मिळाली की मी सुद्धा त्याच कोर्टरूममध्ये उभं राहू आणि जज समोर केस लढू. तर ती तो एक आनंदाचा क्षण होता. आणि मला असं वाटतं की जिथून एक्सपिरियन्स गेन करता भेटेल आपल्याला लाईफमध्ये भरपूर काय शिकायसारखं आहे. तर जिथून एक्सपिरियन्स भेटेल आणि माझ्या स्वतःच्या पायावर मी कधी उभं राहील जेव्हा मला काही प्रोटेक्शन भेटणार नाही, मला कोणी सावरायला नसणार, मी जे चुका करेल ते मी स्वतः शिकेल. त्यामुळे मला एक असं वाटलं की नाही आपण जॉब केलंच पाहिजे आणि चुकाकडनं भरपूर शिकायला भेटलं. आणि हा मुद्दा झाला. मग महिला सक्षमीकरणाच्या बद्दल आहे तुम्ही आणि शिक्षणामध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे असं तुम्ही म्हणाला. काही स्पेसिफिक असे थॉट्स आहेत, काही विचार केला? आम्ही महिलांसाठी दरवर्षी कुसुम महोत्सव, माझ्या आजीच्या नावाने आम्ही कुसुम महोत्सव घेतो, जिथे आम्ही बचत गटच्या महिलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो की त्यांना व्हॉटएव्हर ते जे काय पदार्थ बनवतात तर ते त्यांना विक्रीला एक प्लॅटफॉर्म असतो किंवा फूड फेस्टिवल असतो. तर ते महिलांना कसं आम्ही सक्षम करू शकतो. त्यात कुसुम महोत्सवमध्ये नुसतं बचत गटचे महिला नाही तर आमचे जे स्कूल कॉलेजेस आहेत किंवा तिकडचे नांदेडचे स्कूल कॉलेजेस, भोकरचे स्कूल कॉलेजेस आहेत, तिकडे इंटर स्कूल कॉलेज कॉम्पिटिशन असेल, डिबेट कॉम्पिटिशन असेल, स्पोर्ट्सचं असेल, विमेन क्रिकेट टीम असेल किंवा बॅडमिंटन टीम असेल त्यांच्याबरोबर. आणि मग तसंच शिक्षणासाठी माझं असं म्हणणं आहे आपला बेस जर क्लिअर झाला, जर सुशिक्षित आपली मतदारसंघातले लोक किंवा लेकरं जास्तीत जास्त सुशिक्षित झाले तर त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटतो, ऑपॉर्च्युनिटीज भरपूर उघडतात. शिक्षणानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी सुद्धा कसं आपण काय करायला पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की गावात एक थॉट प्रोसेस असतो की नुसतं इंजिनियर किंवा डॉक्टर, माझ्या मुलांनी इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं झालं, लाईफ सेट. पण जग थोडंफार पाहिलंय आणि जगाकडनं इतकं शिकायला भेटलेलं आहे ना की इंजिनियर आणि डॉक्टरच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर काही गोष्ट आहेत ज्याला आपण एक्सप्लोअर करू शकतो. आणि शेतीबरोबरचे जोडधंदे म्हणावं किंवा आपण काय नवीन आपल्याच घरातल्या घरात काय नवीन करू शकतो, स्टार्टअप कसं करू शकतो, मी माझ्या गावाला कसं मदत करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना थोडंसं आउटसाइड द बॉक्स थिंकिंग आपण जर गावापर्यंत पोचवलं, इवन फॉर दॅट मॅटर जेव्हा एक्सपोजर भेटतं आपल्याला, जेव्हा आपण गावातनं बाहेर शहराकडे येतो किंवा मोठ्या शहराकडे जातो आणि आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज कळतात तर भरपूर काय आपलं बघायचं एक नजरिया बदलतो आणि ते आपण परत आपल्या गावाकडे नेतो. तर त्याच्यासाठी मला ते काम करायचं आहे. कारण मी तेच म्हणते आई वडिलांना की आम्ही पण जेव्हा कधी फॉरेनला जातो तर वडिलांचं एक असतं हे बघ हे छान आहे आपण हे भोकरला घेऊन जाऊया, हे बघ हे छान आहे आपण हे असं आयडिया इकडे कॉन्सेप्ट तयार करूया. तर ते फार गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. आणि रोजगार संदर्भात मोठं पाऊल उचललेलं आहे. आम्ही युवा उमेदवारने एक प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर चालू केलं जिथे आम्हाला प्रशिक्षण, माहिती आणि मार्गदर्शन. आजकाल भरपूर लेकरं असतात ज्यांना स्पर्धा परीक्षाची तयारी करायची असते पण त्यांना प्रॉपर मार्गदर्शन कुठे काय करायचं, कसं आपण UPSC MPSC ची तयारी करू शकतो ह्याच्याबद्दल जास्त माहीत नसतं. तर मार्गदर्शनसाठी कुठले एक चांगलं वक्ता आले की त्यांना ती मदत मिळेल. तर त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही रोजगार कसं मिळणार किंवा आपण मार्गदर्शन कसं मिळणार आणि आपल्याला काय काय प्रशिक्षण कुठे भेटतंय ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही काम करणार आहोत. आता एक असं होतंय सध्या घराणेशाहीचा तर आरोप मला असं वाटतं की तुमच्यावर तो तुमच्या विरोधक सुद्धा आता केलेला असेल. तुम्ही काँग्रेसमध्ये जरी तुम्ही असता तरी तो आरोप तर काही तुमच्या पाठीमागनं म्हणजे पिछा त्यांनी सोडला नसता. तर वर समजा गांधी घराण्यात आहे ते आपल्याला दिसतं, मग इकडं मी अगदी म्हणजे कट्टू भोकर असं म्हणेल. तर त्या आरोपांना तुम्ही कसं उत्तर देता? कारण कार्यकर्ते इतके आहेत, साहेबांचेच कार्यकर्ते असतील की जे जीव तोडून म्हणजे अगदी काँग्रेसचं पण काम करत असतील किंवा आता
भाजपमध्ये पण अशी लोक असतील की ज्यांनी अनेक वर्षापासून जे काम करतायत, त्यांना संधी मिळत नाही, पण तुम्ही फक्त बिकॉज तुम्ही नाना टू अशोक चव्हाण टू भाभींच्या कन्या आहात म्हणून तुम्हाला ही संधी सहज मिळाली. संधी नंतरची लढाई तुम्ही लढली असेल किंवा लढाल. तसं मी ब्लेस्ड आहे. पण गावात फिरताना जे आमचे कार्यकर्ता सुद्धा असायचे, कार्यकर्ता सुद्धा म्हणायचे की जे ज्येष्ठ असतात, मी तुमच्या आजोबासोबत प्रचार केलाय. जे त्यांचे चिरंजीव असतात, मी तुमच्या वडिलांसोबत प्रचार केलाय. आणि जी तिसरी पिढी असते, जे माझ्यासोबत आहे, आज कार्यकर्त्याची तिसरी पिढी सुद्धा आमच्यासोबत काम करते. आणि ते प्रेम त्यांचं, की त्यांनी आमच्या कुटुंबावर तो प्रेम दाखवलाय, तो विश्वास दाखवलाय की घराणेशाही असेल पण ह्या घराण्यात मदत करण्याची जी भावना आहे, लोकांपर्यंत पोचण्याची जी भावना आहे, ती इतर कुठे कोणाला दिसलं नसेल. त्यामुळे ते एक प्रेम म्हणून किंवा एक आशीर्वाद म्हणून की नाही, आम्हाला ह्यांच्यावर विश्वास जास्त आहे. तर आलेत आरोप, भरपूर आरोप केलेत लोकांनी. पण माझं असं आहे की विरोधकांना मी जास्त मी लक्ष घेतलेलं नाही आहे, त्यांच्यावर लक्ष दिलेलं नाही आहे. माझं असं होतं, प्रचारात जेव्हा बाहेर जातो तर आपल्या सरकारने चांगले केलेले योजनांचे निर्णयबद्दल बोला, किंवा आपल्या आई वडिलांनी आजोबांनी आपल्या मतदारसंघात काय चांगलं केलंय आणि मला आपल्या मतदारसंघात नवीन काय करायचंय आणि ती क्षमता माझ्यात आहे किंवा माझ्या बरोबरची बॅकिंग जी आहे ते घडवण्यात मला प्रयत्न, ते लोकांकडनं मदत मिळेल. तर मला असं होतं की मी ह्या 3 गोष्टीवर फोकस जास्त करू. आणि त्याच्यामुळे लोकांना सुद्धा भरपूर कनेक्ट झालं. माझे भाषणं काय असे जास्त पॉलिटिकल नव्हते. मी बोलताना सुद्धा भरपूर त्यांच्याच लेवलवर जाऊन बोलायचे, जमिनीवर बसून आम्ही गप्पा मारायचो. असं मला कधी वाटलं नव्हतं की मला सुद्धा आश्चर्य वाटतं कधी कधी की मी आज एवढं बोलायला लागले म्हणून. पण माझं असं आहे की जे पॉझिटिव्हली आपण पुढे आपल्या मतदारसंघासाठी लोकांसाठी करू शकतो त्याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे. 2014ला मोदी लाट होती देशभरात. त्यावेळेस महाराष्ट्रामधून 2च खासदार निवडून आले, त्यातले एक चव्हाण साहेब होते. पण आपण 2019 येता पाहिलं की अगेन तो पण सगळ्यांसाठी शॉकच होता की 2019ला नांदेडमधनं अशोक चव्हाण पराभूत होणं. मग तो काळ तुमच्यासाठी चॅलेंजिंग होता का आणि त्याच्यावर तुम्ही कसे पुन्हा मात करत गेलात हळूहळू? चॅलेंजिंग, प्रत्येक इलेक्शन चॅलेंजिंग असतात. तर एव्हरी इलेक्शन हॅज इट्स ओन, काय म्हणतात ते, एक नरेटिव्ज असतात, ते एक मुद्दे असतात. प्रत्येक इलेक्शनमध्ये कशामुळे तुमचं विजय होतो किंवा कशामुळे तुमचा पराभूत होतो ह्या गोष्टीचं स्टडी करेपर्यंत निवडणुकी येऊन जातात, संपतात आणि रिझल्ट येतात. आणि त्याच्यानंतर साहेबांना जर लाट जरी असली तर लोकसभेत जेव्हा पराभूत झाले तसंच विधानसभेत 1 लाखाच्या लीडनी आले. आणि लोकांचं असं म्हणणं होतं की नाही साहेब, आम्हाला तुम्हाला विधानसभेत बघायचं होतं. त्यामुळे तो तसा निर्णय घेतला. पण आय मीन हे जनता आहे आणि त्यांच्या हातात तो निर्णय असतो आणि जे त्यांचा निर्णय असेल ते आम्ही मान्य करतो. आणि ते मान्य केल्यावरच आज कुठेतरी असं मनात सुद्धा आलं की नाही चला, जनतेचं असं म्हणणं आहे की बीजेपीत आपण प्रवेश केलं पाहिजे. तर तो निर्णय तिकडे पण थोडासा एक काय म्हणतात त्याला एक मिळालं प्लॅटफॉर्म की ओके. आत्ता तुम्हाला साहेब मार्गदर्शन करतच असतील. सुरुवातीला तुम्हाला त्यांच्या सल्ल्यांची, टिप्सची गरजच असणार आहे. ते आता त्यांनी तुम्हाला भरपूर काही अशा टिप्स दिल्यात, इव्हन म्हणजे ॲप्रोच करताना मतदारांना, किंवा आता तुम्ही ज्यावेळेस पहिलं पाऊल तुमचं विधानसभेत टाकाल तेव्हा? जेव्हा प्रचारात बाहेर पडलेले तेव्हा टिप्स काही अजिबात दिले नाही. मी साहेबांनी किंवा भाभीजींनी मला असे टिप्स म्हणून नाही, पण त्यांना त्यांच्या परवरिशवर विश्वास आहे की हिच्यावर चांगले संस्कार टाकलेले आहेत आणि ती लोकांच्या हितासाठी करेल काम, लोकांच्या मन जिंकायसाठी करेल काम. आणि मतं राहू द्या बाजूला, पण पहिले लोकांचे मनं जिंकावं लागतील आणि ते मन जिंकल्यावर मतं ऑटोमॅटिकली येतील. तर टिप्स तशी मला कधीच माझ्या आईवडिलांकडनं मिळाले नाही, पण नक्की आता विधानसभेत प्रवेश करताना भरपूर घ्यावं लागतील. आत्ता तुमचं हे जे पूर्ण प्रचार तुमचा होता,
कालावधी खूप कमी मिळाला तुम्हाला, म्हणजे ॲक्च्युअल प्रचाराला महिना, पण त्याच्या काही दिवस आधी तुम्ही सुरुवात केली असेल. तर तुमची ही टीम किंवा कोर टीम ज्याला आपण असं म्हणतो, ते कोण होते कोण होतं त्यात भाग? साहेबांचं ह्या गोष्टीत तेच मी म्हणलं की साहेब भरपूर ऑर्गनाइज्ड आहेत. आणि आमचं बिफोर इलेक्शन माहिती आहे आता नोव्हेंबरमध्ये येणार आहेत, तर आपण आमची 2 महिने अगोदरच बूथ कमिटीज सेटअप झालेले, कोण कसं कुठल्या बूथ कमिटीमध्ये कोण अपॉइंटेड आहे, कोण कुठल्या काय म्हणतात जागेवर असायला पाहिजे, नियोजन कसे असायला पाहिजे, सगळ्या कमिटीज बरोबर, मंडळाबरोबर. आता BJP मध्ये भरपूर नवीन गोष्टी शिकायला भेटतात, त्यांचे बोलायची पद्धत वेगळी असते. महिला मोर्चा असतो, युवा मोर्चा असतो, तर त्यांच्याबरोबर भेटीगाठी आणि त्यांच्याबरोबर ती टीम तयार करणं. तर हे ऑर्गनायझेशनल आमचे जे काम होते, मॅनेजमेंट जे आम्ही मॅनेज केलो मागच्या 3-4 महिन्यात इलेक्शनच्या अगोदरपासून आमची जी सुरुवात झाली, तर त्याला मला असं वाटतं की भरपूर आम्हाला त्याच्यामुळे साथ भेटलेली, की आज आमची टीम तयार झालेली, त्यामुळे इलेक्शन जरा स्मूथली निघत गेले. तुमच्या बहिणीचा पण तुम्हाला भरपूर दोन्ही ह्यांनी पाठिंबा म्हणा, सपोर्ट, मॉरल सपोर्ट पण भरपूर मिळाला असेल. नक्कीच. म्हणजे तिने माझी इतकी काळजी घेतलेली की वेळेवर जेव, आईवडिलांसारखं करू नकोस, स्वतःची तब्येतीची काळजी घे अगोदर. आणि तसं मी आजोबांसारखी शिस्तप्रिय असल्यामुळे मी वेळेवरच जेवते, कारण की मला माहिती आहे माझ्यासोबत 100 लोक आहेत जे उपाशी राहतात. पण तिने मला म्हणजे जे माझे आईवडील समजत नाही, ती माझी मनाची भाषा समजून घेते. म्हणजे तसं तुमचं बॉन्डिंग हे आम्ही जुळे आहोत, बोलायची पण गरज नाही. आणखी कुणीतरी एक सदस्य आहे तुमच्या चव्हाण कुटुंबामध्ये असं ऐकलं आहे ना? आमचा एक पेट डॉग आहे, त्याचं नाव बाम आहे. आणि माझ्या वडिलांना आणि माझ्या बहिणीला ॲनिमल्स खूप आवडतात, प्राणी खूप आवडतात. आणि पहिलेपासनं म्हणजे जेव्हा वडील लहान होते तेव्हापासनं पेट फ्रेंडली फॅमिली होती. मग त्याच्यानंतर कोविड झाल्यानंतर सगळ्यांनाच घरी असा, साहेबांना कोविड झालं, भाभीजींना झालं, बहिणीला झालं, मला झालं, आता झालं, बस आता आपल्याला एक परिवारात एक भाग पाहिजे कोणतरी जो आपलं स्ट्रेस काढून टाकेल सगळ्यांचं. तर तो आमचा एक काय म्हणतात स्ट्रेस बस्टर आहे. आम्ही साहेब जेव्हा व्हिडिओ कॉल सुद्धा करतील तर पहिले त्याच्याबद्दल विचारतील की तो कुठे आहे. आणि घरातला तो एक प्रेम. आणि आवर्जून आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे. अरे क्या बात आहे, वा वा, बढिया. आणि आता म्हणजे हे आपण फॅमिलीच्या बद्दल बोललो, बॉन्डिंगच्या बद्दल बोललो, आता भोकरकर्स हे पण तुमचं एक्सटेंडेड फॅमिली झालेली आहे. तर त्यांनी तुमच्याकडनं काय अपेक्षा कराव्यात, ठेवाव्यात असं तुम्हाला वाटतं? अपेक्षा मला असं वाटतं भोकरकडनं एक्सपेक्टेशन्स तर भरपूर आहेत. आणि मी जेव्हा गावात फिरले तेव्हा भरपूर काही गोष्टी मला कळाल्या की आपल्या भोकर मतदारसंघात आपल्याला हे गोष्टी करायला पाहिजे आणि हे गोष्टी केल्या तर ह्याचा फायदा असं होईल. तर युवकांना एक चांगला मार्ग देण्यासाठी की आज मला असं वाटतं खूप सारे युवक आपल्याकडे आहेत जे आय एम नॉट सेइंग दे शुड बी एम्प्लॉईड टू अ पर्टिक्युलर डेस्क जॉब, पण त्यांना एक मार्ग दाखवण्यासाठी की आपल्या आयुष्यात भरपूर काही गोष्ट आपण करू शकतो विदाउट हॅव्हिंग अ डेस्क जॉब. त्यांना एक चांगलं त्यांच्या आयुष्यात पुढे घडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे यूथ असल्यामुळे, महिला असल्यामुळे भरपूर काही गोष्टी ह्यांच्यासाठी करायच्या आहेत. आणि ज्येष्ठांचा तर आशीर्वाद भरभरून मिळालेला आहे. एकही ज्येष्ठांनी मला असं जवळ घेतलं नसेल किंवा मला मिठी मारली नसेल. आणि मला सुद्धा आनंद मिळायचा की प्रत्येक त्या एका ज्येष्ठाच्या मिठीत मला माझी आजी किंवा मला माझे आजोबा असं वाटायचे की आज माझ्या आजीने मला मिठी मारली, मला माझ्या आजीसाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे. तर ज्येष्ठांसाठी सुद्धा. आणि शेतीवर सुद्धा भरपूर लक्ष घालायचं आहे. मला माहिती आहे की मला शिकायला भरपूर आवडेल की ह्या फील्ड्समध्ये आपल्याला हे सगळे गोष्टी करता येतात. आता नवीन आहे त्यामुळे आणि तरुण आहे त्यामुळे ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे. तर मला शेतकरींसाठी त्यांच्या हितासाठी जे आजोबांनी पहिले पाऊल उचललेलं आणि मग त्याच्यानंतर वडिलांनी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करून दिलं, पण आता आपली शेती थोडी मॉडर्नाइज कसं करता येईल, आपल्याला जे हेरिटेज आहे त्याला राखून थोडं मॉडर्न कसं करता येईल की आज शेतकऱ्यांची लाईफ थोडी सोपी होईल. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा कामं करायची आहेत.
आणि आपण समजा आता शंकरराव चव्हाणांच्या बद्दल बोललो तर एक कायम होतं की त्यांचे मानसपुत्र म्हणून विलासरावांकडे बघितलं जायचं. तर तुमचे आणि नेक्स्ट त्यांचं जे जनरेशन आहे तर त्यांचे कधी असं लहानपणी किंवा एकदम पॉलिटिकली तुम्ही दोघीकडं ॲक्टिव्ह होईपर्यंत म्हणजे तिकडं धीरज म्हणूया किंवा अमित म्हणूया तर असे संबंध वगैरे आधी कधी यायचे? आम्ही खूप रेअरली भेटायचो. मी तेच म्हणते ना, आम्ही खूप सिम्पल आहोत. आम्ही कधी कुठे जास्त बाहेर गेलेलो नाही आहोत. वी आर व्हेरी सिम्पल होमली फॅमिली. आम्हाला आमच्या आईवडिलांबरोबरच टाइम स्पेंड करायला भेटायचं, त्यातच आम्हाला आनंद असायचं. कारण काय बंगल्यात राहणं ही काय म्हणजे असं म्हणतात की बापरे बंगला आहे गाडी आहे, पण तो घर तेवढंच खाली असतो. तो वर्ष आहे पण तो वर्षात सुद्धा सुनसान असतो. कारण जेव्हा दिवसभर तुम्ही कामात बाहेर असता, दिवसभर तुम्ही आपल्या मतदारसंघात असता, तेव्हा तो घर खायला येतो. आणि आम्ही लहान होतो तर एकटं राहायचं, आई वडील जास्त मतदारसंघात असायचे, तर ते कसं वाटतं की एम्प्टीनेस फील येतं. पण हे सुद्धा आनंद असायचं की आपण आपल्या लोकांसोबतच आहोत, आई वडील सुद्धा आपल्या लोकांसोबतच आहे. तर ते सुद्धा एक फिलिंग यायची. तुम्ही कसं आता मॅनेज करणार, म्हणजे भोकर किती काळ, मुंबई किती काळ, असं कसं करणार आहे? भोकरला जास्त प्राधान्य द्यावंच लागेल. त्यांनी एवढं प्रेम दिलं, एवढं आशीर्वाद दिलं, तर नक्कीच त्यांच्यावर जास्त लक्ष असणार. आणि नेहमीपासूनच राहिलेलं आहे. आम्ही नांदेडला भरपूर वेळा लहानपणापासून, शिक्षण जरी मुंबईला झालं असेल, आमचे पूर्ण समर वेकेशन्स म्हणावं किंवा आमचे जे काही सुट्टे असायचे ते नांदेडलाच असायचे. कारण की नाना सुद्धा यायचे, साहेब सुद्धा तिकडे असायचे. त्यामुळे नांदेड ह्या काय आम्हाला नांदेड मुंबईमध्ये असं काय फरक कधी जाणवलं नाही. आत्ता जे ताजा मुद्दा आहे म्हणून हा प्रश्न विचारतो की आता जे हे EVM टॅम्परिंगवरनं जो विरोधक इतका आरोप करतायत, निवडणूक आयोगावर करताय, केंद्र सरकारवर करतायत, त्याच्याकडे तुम्ही म्हणजे कसं त्याला उत्तर देता किंवा तुमचं काय मत आहे त्याच्यात? मुद्दे नाही आहेत ना, आता मुद्दे राहिले नाही आहेत. प्रचारात सुद्धा विरोधक भरपूर काय बोलले, साहेबांबद्दल बोलले, साहेबांविरुद्ध बोलले, मुद्देच नव्हते. तर मला असं वाटतं की त्यांना काहीतरी मुद्दे पाहिजे, त्यामुळे काहीतरी निर्माण करायचं आपल्याला. एक काहीतरी कॉज म्हणून, रिझन, एक्सक्यूज म्हणून आपल्याला काहीतरी पुढे जावं लागेल. तर मुद्दे म्हणून हे तुम्ही एकदम पक्क्या राजकारण्यासारखं उत्तर दिलं तसं. आय हॅव लर्न फ्रॉम द बेस्ट. आणखी काय तुम्ही त्यांच्याकडनं म्हणजे कुठले असे महत्वाचे मुद्दे, ट्रेट्स आपण म्हणूया, व्हर्च्यूज म्हणूया, असे कुठले तुम्ही त्यांना ॲज अ पॉलिटिशियन म्हणून? आजोबांचं डिसिप्लिन, आजोबांचं शिस्तप्रिय, वडिलांकडनं त्यांचे पेशन्स. ही इज व्हेरी पेशंट. 3 महिला आहेत घरी, ही हॅज टू बी पेशंट. तो वडिलांकडनं पेशन्स भरपूर शिकायला भेटतं की कुठलंही काम घाईघाईमध्ये नाही. आपल्याला जर करायचं आहे काम तर ते व्यवस्थित पार पडायला पाहिजे आणि खोटं नाही. म्हणजे जे आपण करू शकतो, प्रजाला बोलण्यासाठी बोलायचं नाही किंवा आपल्या मतदारसंघातल्या लोकांना बोलण्यासाठी बोलायचं नाही. जे आपण करू शकतो त्याच्यावर ठाम राहायचं की हो हे माझ्याकडनं जमतं, तर मी हे आपल्याला करून देणार. तर एक पेशन्स म्हणून माझ्या आईकडनं आहे ना मला स्ट्रेंथ भेटते भरपूर. ती म्हणजे प्रत्येक एक आईकडे असते एक ताकद असते, पण माझी आईकडे भरपूर ताकद आहे. आणि ते मला तिच्याकडनं ड्रॉ करताना ना एक वेगळी एनर्जी भेटते की आपल्याला त्या जोराने परत मतदारसंघात जायचं आहे, फिरायचं आहे, लोकांना सांगायचं आहे, बोलायचं आहे, त्यांचं ऐकून घ्यायचं आहे. तर हे व्हर्च्यूज मी तिघांकडनं घेते. क्या बात आहे. तुम्ही किती महत्वाकांक्षी आहात श्रीजया. किती तुम्हाला म्हणजे आता नियोजन कसं आहे तुमचं, तुम्ही किती महत्वाकांक्षी आहात? नियोजन म्हणजे आता मी तर आहात का, म्हणजे महत्वाकांक्षी तर असणारच, असायलाच पाहिजे ना. आहे म्हणजे इन द सेन्स इन अ पॉझिटिव्ह वे. मी ते आय डोंट लेट इट गेट टू माय हेड. मला ते नेहमीच माझ्या आईवडिलांनी सुद्धा शिकवलेलं आहे की यू शुड बी अन ऑपॉर्च्युनिस्ट, बट असं ते डोक्यावर चढायला नाही पाहिजे. आता पण तुम्हाला जेव्हा पद मिळालं आहे तर आपल्याला पहिले चांगलं काम करून नाव कमवायचं आहे आणि मग तुम्हाला जे तुमच्या नाव कमवल्यानंतर जे भेटतं ते तुमची खरी काय म्हणतात पुंजी, कमाई. तर मला असं वाटतं की भरपूर काही करायचं आहे आणि मला हेही माहिती आहे की चॅलेंजेस असणार आहेत. इतकं सोपं नसेल, ही जर्नी इतकी सोपी नाही आहे. चॅलेंजेस असतील, पण लोकांची साथ, आईवडिलांचा साथ आहे, काही घाबरायचं नाही आपल्याला, चांगलं काम करत जायचं आहे.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही पहिली टर्म पण आणि याची सुरुवात पण तुमची चांगली दमदार व्हावी, अशा शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.